आज आपण जाणार आहोत जगन्नाथपुरी. ट्रेन आहे. आता आलो ट्रेन मध्ये. आता आपला सीट किती नंबरला आहे तो चेक करू. ट्रेन मध्ये लांबचा प्रवास करायला काहीच वाटत नाही. सर्व काही सुविधा असते. 1 वाजले सर्व झोपल्यात नाही. हेच झालं. गुड मॉर्निंग. तर व्ह्यू बघू शकता. अजून 12 तास काढायचा आहे ट्रेन मध्ये. तर बघा ट्रेन मध्ये कॅन्टीन पण असते. जाऊन दे कुठे जाऊन दे, पुरीला जाऊन दे. वाव, पुला बघा किती सुंदर दिसत. अरे आता फायनली पुरीला पोहोचलो. 32 तास लागले पोहोचायला. आता आमची मंडळी निघले चहा प्यायला. चाय नाश्ता करून घ्या, नंतर दर्शनासाठी जाऊ. वातावरण सुद्धा चेंज होतोय. 5 वाजता कालोख पडते. आपल्या इकडे 6 वाजता पडते, इथं 5 वाजता. हिवाळ्यात पण इकडे थोडासा पाणी पडला. आपला रूम आहे समुद्राच्या जवळ. इथनं जगन्नाथ मंदिर 3 किलोमीटर आहे. तर इथनं आपल्याला जावं लागेल. 4 धामपैकी 1 धाम. जय जगन्नाथ. तेव्हा अनंतवर्तनम चोळगंगा या राजानं मंदिराची निर्मिती केल्याचं सांगितलं जातं. म्हणून या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. भगवान जगन्नाथ यांना श्री विष्णू यांचा अवतार मानलं जातं. या मंदिरात भगवान जगन्नाथ यांच्या सोबत त्यांचा मोठा भाऊ भगवान बालभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांच्या मूर्ती सुद्धा आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी भगवान विष्णूंच्या सगळ्या अवतारांप्रमाणे जगन्नाथ स्वामींची पूजा केली जाते. त्यामुळे भगवान जगन्नाथ यांच्यात विष्णूंच्या सगळ्या अवतारांचं दर्शन भाविकांना घडतं असं भाविक सांगतात. तर भारताच्या बाकी मंदिरांमध्ये दगडी मूर्ती असतात. मात्र फक्त जगन्नाथपुरी इथे देवाच्या मूर्ती लाकडापासून बनवलेल्या असतात. श्री विष्णू यांच्या नरसिंह अवताराचं प्रतीक म्हणून या मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत असं सांगतात. अशा 3 मूर्ती 12 वर्षांनी बदलल्या जातात. पूर्ण शहरातील लाईट ऑफ केल्या जातात. कोणाला मंदिराच्या आसपास एंट्री. या मंदिराच्या वर्षी कधीच विमान पशुपक्षी जाऊ शकत नाही. हा ध्वज नेहमी हवेची विपरीत दिशेने फडकत असतो. जय जगन्नाथ. भाई बलराम, बहन सुभद्रा हे तिन्ही मूर्ती श्री विष्णूला समर्पित आहेत.
टेम्पल जेव्हा श्रीकृष्णांनी ध्येय सोडला होता ते इथं पुरी, इथं श्रीकृष्णाचा हृदय आहे. इथं लाखो भाविक दर्शनाला येतात. कधीच भोजन कमी पडत नाही. जेव्हा संध्याकाळ होतं तेव्हाच भोजन संपते. महाप्रसाद कसा तयार करतात बघा. एकावर एक असं 7 मटकं ठेवले जातात. 7 नंबरला जो मटका आहे तो सर्वात आधी शिजते आणि जो पहिला आहे तो सर्वात लास्ट शिजते. गुड मॉर्निंग गाईज. आज जायचं आपल्याला भुवनेश्वरला. 7 वाजता बस येणार आहे. तर आपली बस पुढे आहे. चला तर जाऊया बसमध्ये. 7 किलोमीटर आहे भुवनेश्वर. माता रामचंडी। रामचंद्र दर्शन करने के बाद चलेंगे सूखा नदी, चंद्रभागा और गोल्डन बीच, समुद्र देखेंगे। 10 मिनट समय मिलेगा, चलेंगे। इसके बाद रामचंदी मंदिर आलो. रामचंदी मंदिरचं दर्शन घेतो आम्ही. जय श्रीराम. मंदिराच्या जवळच रामचंद्र समुद्र आहे. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. दर्शन झालेलं आहे माता चंदी मंदिर. पुढे आहे गोल्डन ब्रिज. इथे एन्जॉय करायला जाऊ आपण आता. सुका नदी बघायला आलो आहोत. सुका नदी तर पहिले नदी. आणखीतनी सुद्धा कॅमेरा आणले ब्लॉक करायला. हे गोलू ही आमची बस. आजच्या दिवस सर्व मंदिर पूर्ण करायचे आहेत. भुवनेश्वर हा मेन सिटी. ब्रिज वरती एन्जॉय करा. चला गोल्डन ब्रिज वर बघूया आता कसं काय. टाइम कमी आहे आमच्याकडे. जायचं आहे आपल्याला बस मध्ये. सूर्य मंदिर कोणार्क। ये कोणार्क मंदिर घूमने के लिए आधा घंटा समय दिया जाएगा, 30 मिनट का समय। खाना पीना करना है तो कोणार्क में ही करेंगे। कोणार्क बाद होटल खाना पीना नहीं मिलेगा। इसके बाद कोणार्क सूर्य मंदिर बघूया कसं. गाईड आमचा आदिशक्ती. चला. हाय हाय कर. ₹40 तिकीट आहे. आम्ही गाइड घेतला है माहिती करून. 9th सेंचुरी में गंगा डायनेस्टी के राजा नरसिंह देव प्रथम ने बनवाया था।
संस्कृत में कोणार्क का अर्थ सूर्य का कोण होता है। यह मंदिर एक रथ के आकार में बना हुआ है जो 24 पहियों पर टिका है। इस मंदिर की विशेषता यह है कि इन पहियों से बनने वाली परछाई को देखकर समय का पता लगाया जा सकता है। इस मंदिर को चंद्रभागा नदी के किनारे पर इस तरह बनाया गया है कि सूरज की पहली किरण मंदिर के द्वार पर पड़ती है। इस मंदिर की एक और विशेषता लोहे की बनी 52 टन की सूर्य देव की मूर्ति है, जिसे द फ्लोटिंग स्टैचू कहा जाता है। इस मूर्ति को देखने पर ऐसा लगता है जैसे ये हवा। खूप मोठा बाजार आहे इथे कोणार्क सूर्य मंदिरच्या साईडला। हम लोग भुवनेश्वर 65 किलोमीटर 65 किलोमीटर चलेंगे भुवनेश्वर। भुवनेश्वर में आप लोग का दक्षिण स्थान हो ढाबा लगेगी। हाँ ये डोलगिरी है। तो आपण या हॉटेलमध्ये जेवण करून घेऊ। लिंगराज ये उड़ीसा का राजधानी में है, भुवनेश्वर सिटी के भीतर। ये जो लिंगराज मंदिर आप लोग चलेंगे, ये लिंगराज मंदिर पूरा भुवनेश्वर शहर का भीतर 900 अभी देखेंगे। जो आप तो जानते जो गणेश जी का साल लगा, हाथी का सूंड का साल के बाद ये भगवान 20 साल के बाद उनका आत्मा चेंज होते हैं। इन आत्मा को जो व्यक्ति चेंज करेंगे वो 15-20 दिन के बाद स्वर्गवास हो जाता है। ये सब भगवान का खेल है। जब उनका बुलावा गाइस आता आलो लिंगराज मंदिर। बस ये समर्पण मन से मैं आता हूँ, है भाग्य मेरा सौभाग्य मेरा। ताज हॉटेल मध्ये आपला हा रूम आहे, तर बघूया काय चाललंय रूम मध्ये। इथे जेवण बनवतात, तर आपण जाऊ आता समुद्र ब्रिज वरती टाइमपास करायला, थंड हवा खायला। तर चला निघूया। तर इथे रेती आवडी आहे, काही चालायला पण नाही जमत, चप्पल काढून जावं लागेल। तर चला नेक्स्ट ब्लॉक वरती कंटिन्यू।